नमस्कार, मी प्रदीप मुर्मे। आज आपल्यासोबत निलंगा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे आहेत। 2016 ते 2021 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये बाळासाहेब हे निलंगा नगरीचे नगराध्यक्ष होते। संभाजीराव पाटील यांनी निलंगा शहराला बाळासाहेबांच्या रूपाने एक युवा अशा प्रकारचा नगराध्यक्ष दिला। बाळासाहेबांच्या कारकिर्दीमध्ये नेमकी झालेली जी काही विकास कामे आहेत या संदर्भात आज आपण बाळासाहेबांशी संवाद साधणार आहोत। बाळासाहेब नमस्कार। नमस्कार सर। मी सर्वप्रथम आपल्या चॅनलचा आभार मानतो की आपण माझ्या नगराध्यक्ष कारकिर्दीतील कामाचा आढावा घेण्यासाठी मला आमंत्रित केलं, त्याबद्दल मी आपलं धन्यवाद। बाळासाहेब, मागील जी काही पालिकेची जी काही निवडणूक होती, मागील पालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण अगदीच नवखे होता आणि अगदीच नवखे असताना देखील आपली पक्षाप्रती असली जी काही निष्ठा आहे, पक्षनिष्ठा विचारात घेऊन भाजपचे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आपल्यावरती नगराध्यक्ष पदाची धुरा सोपवली होती। एवढी मोठी जबाबदारी भैयांनी तुमच्यावर टाकलेली होती किंवा सोपवली होती, तर भैयांनी जो काही विश्वास व्यक्त केलाय त्याबद्दल तुमच्या नेमके काय भावना आहेत भैयाप्रती? सर, आमचं कुटुंब हे राजकीय कुटुंब आहे। आमचे आजोबा असतील, काका असतील, वडील असतील, यांनी निलंगा शहरात लोकसेवेचा माध्यमातून लोकांचे निलंगा शहरातील जनतेची पूर्वी सेवा केलेली आहे। त्याचबरोबर मी माननीय संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्याबरोबर काम करत असताना त्यांनी मला प्रथम नगराध्यक्ष व नंतर नगराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली। या माध्यमातून मला घराण्याचा जो लोकसेवेचा वारसा आहे त्यामध्ये मला काम करण्याचं समाधान मिळालेलं आहे। या कारकिर्दीत मी माझ्या हाताने गोरगरीब जनता, सर्व जाती धर्माचे लोक यांची सेवा करण्याची मला पूर्णपणे संधी मिळालेली आहे। या कामावर मी स्वतः समाधानी आहे व याची आठवण मला जीवनभर राहील। बाळासाहेब, 5 वर्षाच्या तुमच्या कारकिर्दीमध्ये अनेक विकासाची कामे झाली। आता ठळक जर विकासाची कामे झाली, नेमकी कोणती महत्त्वाची कामे झाली म्हणल्यानंतर काय काय सांगाल आम्हाला? कोणती महत्त्वाची कामे झाली? खूप विकास कामे झाली सर। 2016 ते 2019 पर्यंत, म्हणजे कोरोना याच्या पूर्वीपर्यंत जवळपास मी सर पदभार स्वीकारल्यानंतर आपलं शहर माननीय अरविंद पाटील निलंगेकर साहेबांच्या सूचनेप्रमाणे आपलं शहर हागणदारी मुक्त करण्यासाठीचा पहिला विडा आम्ही उचलला। बरोबर। ज्या माध्यमातून आम्ही जवळपास निलंगा शहरातील 4000 कुटुंबाला 12,000 प्रमाणे हप्ता देऊन त्यांना शौचालय बांधण्यास भाग पाडले व त्या माध्यमातून मी व आमचे सर्व नगरसेवक व प्रशासन यांनी निलंगा हागणदारी मुक्त करण्यासाठी खूप काही काम केलेलं आहे सर। त्याचबरोबर शाश्वत पाणी पुरवठा योजना जे 80 कोटी रुपये आपल्याला विशेष निधी म्हणून भैयासाहेबाच्या माध्यमातून मिळालेलं आहे, ते काम आम्ही मुदतीत, विक्रमी वेळेत आणि कोरोना काळ असताना सुद्धा तात्काळ काम करून घेऊन शाश्वत पाणी पुरवठ्यासाठी निलंगा शहराला आम्ही पूर्ण नवी पाईपलाईन दिलेली आहे। त्याचबरोबर सर, मागील काळात आपण पाहिलं ऐकलेलं पण आहे, ओपन स्पेस हडप करण्याचे प्रकार या नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील तत्कालीन यांच्या मार्फत झालेले होते। त्यावर आम्ही जवळपास 90% ओपन स्पेस म्हणजे 60 ते 62 ओपन स्पेसला संरक्षक भिंती निर्माण केलेल्या आहेत। त्याचबरोबर तिथे वृक्ष लागवड करणे, ओपन जिमची सुविधा आम्ही त्या माध्यमातून केलेली आहेत। त्याचबरोबर सर, आम्ही लिंगायत समाजासाठी बसव मठाचं सौंदर्यीकरण केलेलं आहे। तिथे सभागृह असतील, तिथे मठात मुलांना, त्या शाळेतल्या मुलांना राहण्यासाठी तिथे व्यवस्था केलेली आहे, शौचालय बांधलेली आहेत। त्याचबरोबर निळकंठेश्वर मंदिराचे सभागृह असतील, बालाजी मंदिर सभागृह असेल, त्याचबरोबर विश्वकर्मा मंदिर सभागृह असेल, तुकाराम महाराज मंदिर सभागृह असेल, श्री स्वामी समर्थाचं देवस्थान असेल, असे विविध कामं आम्ही केलेले आहेत। त्याचबरोबर लहान मुलांना, महिलांना व पुरुषांना फिरण्यासाठी आम्ही अटल वॉकची निर्मिती केलेली आहे, त्यात प्लेग्राऊंड पण केलेलं आहे। त्याचबरोबर सर, दोन्ही शहराच्या दुतर्फा वृक्ष लागवड करणे, मेवाकी पद्धतीनं वृक्ष लागवड करून ऑक्सिजन पॉईंट आम्ही शहरात विविध ठिकाणी निर्माण केलेले आहेत। त्याचबरोबर पूर्वी शौचालय नव्हते, शौचालयाची निर्मिती केलेली आहे। त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा असेल, 105 फुटी राष्ट्रीय ध्वज असेल, त्याचबरोबर आता विविध समाजाचे जे पुतळा स्मारक आहेत त्यांचे कामं चालू झालेले आहेत। असे विविध योजना आम्ही केलेल्या आहेत सर। बाळासाहेब, आत्ताच आपण सांगितलं की शहरामध्ये जे काही झालेली जी काही विकास कामे आहेत त्याचा तुम्ही आत्ताच पाढा वाचलात, म्हणजे विकासाची अनेक कामे झालेली आहेत तुम्ही सांगितलात। आता मागील जी काही निवडणूक होती
त्यावेळेला संभाजीराव पाटील निलंगेकर हे मंत्री होते आणि साहजिकच त्यांनी त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास निधी निलंगा शहराच्या विकासासाठी खेचून आणला आणि निलंगा शहराचा मोठ्या प्रमाणात कायापालट झाला अशा प्रकारचा दावा भाजप गटातून केला जातो. तर आता मला तुम्हाला हे विचारायचं बाळासाहेब, नेमका की किती निधी आला होता आणि नेमका शहराच्या विकासासाठी किती निधी खर्च झाला, आकड्यामध्ये काय सांगता येईल आम्हाला? हो सर, जवळपास 2016 ते 19 मध्ये तत्कालीन पालकमंत्री माननीय संभाजीभैया पाटील निलंगेकर होते व भाजप सरकार होतं. 2016 ते 19 या कार्यकाळात जवळपास डीपीडीसीच्या अंतर्गत आम्हाला 60 ते 70 कोटी रुपये मिळाले. त्याचबरोबर विशेष वैशिष्ट्यपूर्ण व रस्ता अनुदान अंतर्गत 60 ते 70 कोटी रुपये मिळालेले आहेत. पाणी पुरवठा योजनेअंतर्गत केंद्राकडून आणि राज्याचा वाटा असा मिळून जवळपास 80 कोटी रुपयाची आम्हाला पाणी पुरवठा योजना मिळालेली आहे. त्याचबरोबर पंतप्रधान आवास योजना, शौचालय यासाठी 20 कोटी, असं जवळपास 250 कोटीपर्यंतचा निधी आम्हाला 3 वर्षात मिळालेला आहे. व नंतरच्या काळात महाविकास आघाडीचं सरकार आलं. महाविकास आघाडीच्या काळात जवळपास फक्त 2.5 वर्षात 90 लाख रुपयाचा निधी, फक्त 90 लाख रुपये सर निधी मिळाले. कागदोपत्री आहे तिथे, याच्यावर आम्हाला काही मिळालेलं नाही. नंतर प्रशासकीय कार्यकाळात माझा टाइम पिरियड 2021 ला संपला. त्यानंतर प्रशासक राज आलं. प्रशासकीय काळात भारतीय जनता पार्टीचं सरकार वर राज्यात आणि राज्यात आलं. त्या माध्यमातून जवळपास सध्या 40 कोटी रुपये वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नाल्यासाठी मिळालेले आहेत. त्याचे कामे निधीप्रमाणे, प्राप्त निधीप्रमाणे चालू आहेत आणि होणारी आहेत. आणि जवळपास 100 कोटी रुपये भूमिगत गटार योजना या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी आपल्याला केंद्र सरकारने दिलेला आहे. म्हणजे आताच तुम्ही सांगितल्याप्रमाणे मागील 5 वर्षामध्ये जवळपास 500 कोटी रुपयाची विकास कामे मंजूर म्हणा किंवा विकास कामे झालेली आहेत. मग एवढा मोठा विकास कामे झालेली असताना देखील जे काही विरोधक आहेत तुमचे विरोधक, ते म्हणतात की बा निलंगा शहराचा विकास झालेला नाही, पालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. तर हा जो काही आरोप आहे, या आरोपाकडे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे कसं बघतात किंवा काय उत्तर द्याल तुम्ही या आरोपाला? नेमकं सर्वात महत्वाचं सर, विरोधकांनी आरोप ज्यावेळेस निवडणूक आली त्यावेळेस करायला सुरुवात केलेली. त्याचबरोबर आम्ही तर समजतो सर, निंदकाचं घर असावं शेजारी. त्या माध्यमातून आपल्याला त्यांच्यातून काही चांगलं शिकता येते का हे शिकण्यासाठी त्याच्यातून आम्ही प्रयत्न करू. सर, विकास कामं तर झालेली आहेत आणि विकास कामं होणार आहेत. विकास काम करण्यासाठी केंद्रात राज्यात सरकार लागतंय. आमदार स्थानिकचे त्या पक्षाचे संबंधित सरकारशी संबंधित लागतात. कारण सर, आम्ही बघितलेलं आहे आणि अनुभवलेला आहे आणि त्याचा त्रास पण भोगलेला आहे. कारण महाविकास आघाडीच्या काळात आम्हाला काय अडचणी आला निधीसाठी आणि त्यांनी आम्हाला किती चक्रा माराव्या लागल्या त्यांच्याकडे. त्यांनी सर, मला आठवते 30 सप्टेंबर 2019च्या GR नुसार पाईपलाईनमुळं जे बाधित झालेले रस्ते आहेत त्यासाठी आम्हाला तत्कालीन भाजप सरकारनं 72 कोटी रुपयाचा निधी रस्त्यासाठी मंजूर केलेला होता सर. त्याचे GR सुद्धा लागू झालेले होते. त्यानंतर निवडणुका झाल्या, महाविकास आघाडीचं सरकार आलं. सरकार आल्यानंतर त्या 72 कोटी निधी आम्हाला रिलीज करण्यासाठी आम्हाला तिथं अर्थ विभागात गेलो. त्यावेळेस त्यांना सांगण्यात आलं की तत्कालीन तिथले जे लातूरचे पालकमंत्री आहेत त्यांची NOC आणा. शहर विकासासाठी मी नगराध्यक्ष म्हणून जबाबदार असल्यामुळं मी मुंबईला मान्य अमित भैया कडे वारंवार चक्रा मारल्या, पुन्हा इथं लातूरला गडीवर सुद्धा चक्रा मारल्या सर. पण त्यांनी आम्हाला साधी NOC दिलेली नाही व त्याचबरोबर आमचं जे निधी मंजूर झालेला होता तो सुद्धा रद्द करण्याचं काम त्यांनी दुसरा GR काढून त्यांनी काय केलेला आहे. याचा नाहक त्रास आम्हाला तर होणारच, पण याबरोबर निलंगा शहरातील जनतेला सुद्धा झालेला आहे. जवळपास 5 वर्षाचा तुमचा जे काही कालावधी आहे, या कालावधीमध्ये भाजपचे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, भाजपचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांचं तुम्हाला मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. तर त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? सर, हे 2 भाऊ आपले कार्यकर्ते असतील त्यांना सुद्धा भावाचा दर्जा देतात. आपले सर्वसामान्य कार्यकर्त्याला घेऊन त्यांनी 0 टू हिरो आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये भाजप नगण्य होतं सर. बरोबर. त्यांनी नगरपंचायती असतील, सर्व नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असेल अथवा महानगरपालिका असेल, 0 टू हिरो करून कार्यकर्त्याला त्या सत्तेच्या स्थानावर बसवण्याचं काम त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेलं आहे व विकासासाठी त्यांना सर्वोपरी मदत केलेली आहे सर. आणि माझा तर अनुभव आहे सर, मान्य अरविंद भैया पाटील निलंगेकर साहेब हे किंग मेकर आहेत. ते स्वतः केव्हाही किंग बनण्याचा केव्हा त्यांनी प्रयत्न केलेला नाही. त्यांनी आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला
खुर्चीपर्यंत नेऊन त्यांना बसवून त्यांच्या हातात सत्तेच्या चाव्या देण्याचं काम व त्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन करत त्यांच्याकडून काम करून घेण्याचं काम आजवर त्यांनी केलेलं आहे सर. मी पाहिलं सर 2017 मध्ये त्यांना जिल्हा परिषदचे अध्यक्ष म्हणजे सर मंत्र्याचा दर्जा असतो, त्यांना होता आला असतं सहज, त्यांना कोण अडवलं नसतं. पण त्यांनी आपल्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एक कार्यकर्ता मिलिंदप्पा लातूर यांना त्या खुर्चीवर बसून दाखवून दिलेलं आहे सर. बाळू शिंगाडे या सामान्य कार्यकर्त्याला नगराध्यक्ष करून निलंगेकरांनी बाळासाहेब शिंगाडे केले. याप्रती नेमकी तुमची काय भावना आहे बाळासाहेब, काय सांगाल तुम्ही आम्हाला? सर या प्रश्न खरंच माझ्या मनाला लागणार आहे, कारण याबाबत जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला पूर्वीचा बाळू आठवतो, जो बाळू कोणताही काम धंदा न करता स्वच्छंदपणे जीवन जगणारा, चुका करत करत घडत जीवन जगणारा होता. या माध्यमातून मी माननीय संभाजी भैया पाटील निलंगेकर साहेब व अरविंद भैया पाटील निलंगेकर साहेब यांच्या संपर्कात आलो. त्यांच्या संपर्कात काम करत असताना फक्त माझ्याबरोबर पिढी जात वारसा होता लोकसेवेचा. त्यांच्याबरोबर काम करत असताना मला त्यांनी नगरसेवक बनवलं, नगराध्यक्ष बनवलं व सोबत घेऊन सर्व कसं राहायचं, कसं जगायचं, कसं वागायचं याबद्दल मला सतत मार्गदर्शन करत राहिले. मला आज आनंद वाटतो सर. मी कमी वयात यांच्या सोबतीत राहून नगराध्यक्ष झालो, नगरसेवक झालो, मला लोकसेवेची संधी मिळाली. पण मी एक चांगला माणूस म्हणून जगायला शिकलो सर. त्याचं मला मनस्वी आनंद आणि अभिमान राहणार आहे या दोन्ही नेत्यांबद्दल. नगराध्यक्ष झाल्याचा आनंद आहे का बाळासाहेब झाल्याचा आनंद आहे? सर मला नगराध्यक्षापेक्षा एक चांगला माणूस म्हणून आज माझी जी ओळख शहरामध्ये निर्माण होत आहे आणि जे लोक माझे त्या माध्यमातून माझं नाव घेत आहेत चांगल्या पद्धतीनं. माझ्या आजोबाचं बी तसंच नाव होतं सर, वडिलाचं तसंच नाव होतं, काकाचं तसंच नाव होतं. मध्ये काही काळ माझ्या चुका झालेल्या होत्या, पण या भैयासाहेबाच्या माध्यमातून मी त्या सर्व चुकावर सुधारणा करून मी आज एक चांगला माणूस म्हणून जगायला शिकलो. यात मला खरंच मनस्वी आनंद आहे सर. निलंगा शहराचा जो काही विकास आहे, या निलंगा शहराचा विकास संभाजीराव पाटील निलंगेकर आणि अरविंद पाटील निलंगेकर हे निलंगेकर बंधूच करू शकतात असं शहरातील जाणकार नागरिकांमधून बोलत. आपण तर माजी नगराध्यक्ष आहात, आपण त्यांच्या अतिशय जवळ आहात. काय वाटतं नेमकं, काय वस्तुस्थिती काय काय सांगाल तुम्ही आम्हाला? बरोबर आहे सर. शहराचा आपल्या गावचा विकास हे गावातल्या व्यक्तीला जेवढा आत्मीयतेचा व आपुलकीचा भाग असतो तो इतरांना येत नाही. नेते असतील कोण, मला त्याचे देणं घेणं नाही सर. पण मी नगराध्यक्ष म्हणून काम करत असताना मी खरंच खूप अनुभव घेतलेले आहेत. आपल्या गावाच्या प्रति भैयाची काय तळमळ आहे. भैयासाहेब कोणत्या थराला पण जाऊन आपल्या गावाच्या विकासासाठी तिथं शासन दरबारी आपले प्रश्न मांडतात, त्यांच्याशी भांडतात व आपल्या शहरासाठी जास्तीचा निधी कसा खेचून आणता येईल याबाबत प्रयत्न करत असतात. मागील काळात मी सांगितलं सर, महाविकास आघाडीच्या काळात मला झालेला त्रास सर, मी शहर विकासासाठी पैसे मागायला गेलेलो होतो. मी कोणते काही दुसरी अवांतर मागणी नाही, विकासासाठी गेलो होतो, विकासासाठी गेलेलो होतो. मग आमच्या इथल्या नागरिकांना पाणी पुरवठा योजनामुळे जे रस्ते खणलेले होते त्या रस्त्याच्या निधीसाठी जो मंजूर केलेला होता आणि GR मध्ये नमूद केलेला होता त्या निधीसाठी मी गेलेलो होतो. यांनी साधी सर तत्कालीन पालकमंत्री अमित भैयांनी आम्हाला साधी NOC दिलेली नाही व रद्द करण्याचं काम व निलंगा शहराला त्या माध्यमातून त्रास देण्याचं काम मी स्वतः अनुभवलंय सर. मी या गोष्टीचा नगराध्यक्ष म्हणून जाहीर निषेध करतो सर. म्हणजे अमित देशमुख ज्यावेळेस पालकमंत्री होते त्यावेळेस आपल्या निलंगा शहराचा जो काही विकास निधी आहे तो त्यांनी वळवला म्हणा किंवा त्यासाठी मंजुरी दिली नाही असं तुम्हाला आरोप आहे तुमचा? हो सर, बरोबर आहे सर. त्यांनी 2.5 वर्षाच्या कार्यकाळात निलंगा शहराला फक्त लोकसंख्या आधारे जी मिळणारे DPDCचा निधी आहे 90 लाख जवळपास असतील, त्याच्यातून 2-3 रोड त्यांनी त्या माध्यमातून करण्यासाठी परवानगी दिलेली होती सर. त्या व्यतिरिक्त आम्हाला कोणताही विशेष निधी असेल किंवा मंजूर असलेला निधी सुद्धा त्यांनी आम्हाला दिलेला नाही, त्यांनी रद्द केलेला आहे सर. त्यामुळं माझी महाविकास आघाडीच्या सर्वांना विनंती आहे की आपण विकासावर तर बोलू नये. बाळासाहेब, आपण निलंगेकर कुटुंबाचे अत्यंत जवळचे आहात आणि विशेष करून संभाजीराव पाटील निलंगेकर आणि छोटू पाटील निलंगेकर यांचे तर आपण फारच जवळचे आहात. त्या कुटुंबियाशी आपली फारच जवळीक आहे, त्यांना आपण फार जवळून बघितलेलं आहे. तर नेमकं संभाजीराव आणि छोटू पाटील यांच्या प्रति नेमक्या तुमच्या काय भावना आहेत किंवा त्यांच्या नेतृत्वावर तुम्ही काय सांगाल? काय वेगळेपण आहे यांच्या नेतृत्वामध्ये? सर, हे जे काम करतात ते मन लावून करतात, पूर्ण ताकदीनं करतात आणि आपल्या भागातील विकासासाठी ते सतत प्रयत्नशील असतात सर. आणि छोटू भैयाचं जर बोलायचं झालं तर ते
एखाद्याच्या मागे जर कार्यकर्त्यावर जर जीव ओळून टाकला तर त्याच्यासाठी पूर्ण तयारीनं ते त्याच्या मागे उभा राहतात. संभाजीराव पाटील निलंगेकर फार वेळ देतात असं म्हणतात, तर किती वेळ देतात, काय सांगाल नेमकं? सर मी जवळपास 2001 पासून जे आघाडीत भैयाने स्थापन केली त्यावेळेस पासूनचा भैयाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. बरोबर. मी आजपर्यंत भैयाला झोपलेलं मी तर बघितलेलं नाही सर. मी रात्री 2 वाजूपर्यंत जरी तिथे थिएटरवर गेलो समजा त्यांच्या घरी तरी ते जागे असतात, आणि सकाळी 6 वाजता बी जरी गेलं तरी ते काही ना काही तर कामात दिसतात सर. सतत कार्यमग्न असतात सर. बाळासाहेब, आत्ताच तुम्ही सांगितल्याप्रमाणे की तुम्ही आत्ताच विकासाचा पाढा वाचलात की जवळपास 5 वर्षामध्ये संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली निलंगा शहराच्या विकासासाठी जवळपास 500 कोटीपेक्षा जास्त निधी आला आणि तो निधी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी खर्च झाला. मग आता नेमकं मला विचारायचं तुम्हाला की परत आता आणखी तुमची सत्ता येईल का आणि परत तुमचाच नगराध्यक्ष होईल का? काय वाटतं तुम्हाला, नेमकं काय सांगाल तुम्ही आम्हाला? 100% होईल सर. कारण 2016 मध्ये आम्ही निलंगा शहरातील नागरिकांना जो विश्वास दिलेला होता त्या विश्वासाचा जो वचननामा होता तो मी जवळपास 2016 ते 19 मध्येच पूर्ण केलेला आहे सर. विविध भागातील नाली रस्त्याचे कामे आम्ही केलेले आहेत. काही ठिकाणी जे राहिलेले आहेत ते विकास काम चालूच आहे सर. आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात आणि राज्यात आहे, त्या माध्यमातून भैयाच्या प्रयत्नातून विकास निधी येणारच आहे सर. त्याच्यामुळे मला या गोष्टीत संशय नाही. कारण निलंगा शहरातील जनता ही कोणत्या जाती धर्माच्या द्वेषाला बळी न पडता कोणत्याही प्रकारचं म्हणजे महाविकास आघाडीकडे फक्त सर विकासाचा काही अजेंडा नाही, फक्त त्यांच्या धर्माच्या गणितावर काहीतरी काही जमतंय का या माध्यमातून त्यांचा प्रयत्न चालू आहे. आणि ते हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही सर निलंगा शहरातील जनता, कारण विकास महत्वाचा आहे सर. पालिकेची जी काही निवडणूक आहे या पालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपचं जे काही पॅनल आहे त्याच्या विरोधामध्ये एक तगडा अशा प्रकारचं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न सध्या राजकीय खेळी महाविकास आघाडीच्या माध्यमातून केली जात आहे. काय वाटतं तुम्हाला की तुमच्या विरोधामध्ये एक समर्थ पर्याय देतील ते महाविकास आघाडी? सर कसं आहे, लोकशाही आहे आणि सर्वसाधारण पद हे जवळपास 30-35 वर्षानंतर निलंगा शहरासाठी सुटलेलं आहे. त्यामुळं इच्छा जागृत होणं साहजिकच आहे. त्यांनी त्यांचा प्रयत्न करणार सर. त्यांच्याकडे कोणताही विकासाचा मुद्दा नाही. एकतर स्वतःसाठी व्हायचं त्यांना, नाहीतर सरळ जाती धर्माच्या आधारावर त्यांच्या त्या गणितावर त्यांना नगराध्यक्षपद भूषवायचं आहे सर. त्या माध्यमातून अशा प्रकारे निवडणूक लढवता येते, पण विकास ह्यासाठी जी दृष्टी लागते ती त्यांच्याकडे राहणार नाही. त्यांच्याकडे सरकार नाही. केंद्रात राज्यात भाजपचं सरकार आहे आणि निलंगा शहराचा जो विकासाचा रथ आहे सर 2016 ते 19 मध्ये जो रथाला स्पीड होती तो नंतर कोरोना आला, त्याचबरोबर त्याच्याहून महाभयंकर महाविकास आघाडीचं सरकार आलं सर, ज्याने आपला विकासाचा रथ रोखण्याचं काम केलं. त्यानंतर जो प्रशासक काळ आला त्या माध्यमातून सुद्धा लोकांना काही अडचणीला सामोरं जावं लागलं. कारण कसं आहे सर, नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील यांची लोकांप्रती जबाबदारी असते. त्या माध्यमातून ते सेवेत दिवस रात्र काम करत असतात. हे जे रथ आहे सर याच्या पुढे जर आपल्याला त्याच गतीनं पुढे चालवायचं असेल तर आपल्याला भाजप आणि भैयासाहेबाचं जे नेतृत्व आहे त्यामध्ये त्यांच्या पाठीमागे आपल्याला भक्कमपणे उभा राहावं लागेल, असं मी सर्वांना नागरिकांना पण विनंती करतो. आगामी जी काही पालिकेची जी काही निवडणूक आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शेंगाडे या मुलाखतीच्या माध्यमातून निलंगा शहरवासियांना नेमकं काय आव्हान करतील? सर सर्वप्रथम मी सांगितल्याप्रमाणे प्रशासक काळात जे 4 वर्ष नागरिकांना थोडा बहुत त्रास सहन करावा लागला त्याबद्दल मी आपल्या माध्यमातून नागरिकाची खरंच क्षमा मागतो. आम्ही पदावर नसताना सुद्धा आम्ही असतील, आमचे नगरसेवक असतील ना, आमचे पदाधिकारी असतील, लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न व प्रशासकीय लोकांना आपलं काम करण्यासाठी भाग पडण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून केलेला आहे. निवडणूक लागलेली आहे, सर्वसाधारणसाठी आपल्या नगराध्यक्ष झालेला आहे आता. त्यामुळे निवडणुकीत खूप काही लोक येतील, आपल्याला दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील, खोटेनाटे आरोप करतील. या सर्वावर मात करून आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीचं जे काही नगराध्यक्षाचे उमेदवार असतील, नगरसेवक असतील यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहायचंय. कारण सांगतो, केंद्र निलंगा शहराच्या विकासासाठी केंद्राचा राज्याचा निधी लागतो. त्या माध्यमातून आपला विकास रथ पुढे फास्ट घेता येतो.
तर मी सर्वांना एकच विनंती करतो, आपण भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवाराच्या मागं व भैयासाहेबाच्या मागं खंबीरपणे उभं राहावं व आपला विकास रथ वेगाने पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावा एवढी विनंती करतो. धन्यवाद बाळासाहेब, तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी संवाद साधला, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. सर, आपलं पण धन्यवाद. आपण माझ्या कामकाजाचा आढावा घेतला व मला बोलण्याची खरंच संधी दिली व माझं मत मांडण्याची जी संधी दिली, मी त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो व आपल्या माध्यमातून निलंगा शहरातील सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.